खाली घ्या. आता काल आपण जसं सांगितलं तर 23 जे कर्मचारी तिथे अडकले खाली घ्या ना. 23 कर्मचाऱ्यांपैकी काल आपण 14 कर्मचाऱ्यांना सुरक्षित आपण बाहेर काढलं होतं. त्यांची सर्वांची प्रकृती व्यवस्थित आहे. आज सकाळी आपण अजून एक व्यक्ती त्यांना आपण रेस्क्यू केलं. ते गंभीर अवस्थेत असल्यामुळे त्यांना आता आपण YCMला पाठवलेलं आहे आणि YCMमध्ये आता ते पोहोचल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबद्दल आपल्याला कळेल. उर्वरित आता जे 8 अजून कर्मचारी आहेत त्यांचा शोध घेतलेला आहे. त्यातल्या आता अजून 2 लोकांचं लोकेशन सापडलेलं आहे. उर्वरित लोकांचं आता लोकेशन ते शोधत आहेत. कचरा खूप आहे. हाताने सगळा कचरा त्यांना बाजूला करावा लागतो आहे आणि त्याच्यामुळे थोडा ऑपरेशनला वेळ लागतो आहे. पण रेस्क्यू ऑपरेशन अजून चालू आहे. सर किती लोक आहेत अजून 8मध्ये 8 लोक आहेत. त्यांच्याशी काही संपर्क होतो काय? आता संपर्क होत नाही त्यांच्याशी. सर, वेस्ट टू एनर्जीचा हा प्रकल्प राबवताना नियमांचं पालन केलं गेलंय काय दिसतंय? ज्या पद्धतीनं कचऱ्याच्या ढिगाच्या शेजारी कार्यालयाचं हे इमारत उभारण्यात आली आहे. कचऱ्याच्या ढिगामध्ये नव्हती ती. कचऱ्याच्या त्या ढिगापासून जवळजवळ 30 मीटरवरती सेफ अंतरावरती बिल्डिंगच्या स्ट्रक्चरबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. बिल्डिंगचं स्ट्रक्चर व्यवस्थित होतं. बिल्डिंग 2 वर्षापूर्वीच त्याचं उद्घाटन झालं होतं. परंतु ज्या पद्धतीने हा एवढा मोठा कचऱ्याचा ढीग पडला त्याच्यामुळे ती बिल्डिंग कोसळली. कचऱ्याचा ढीग जर 30 फूट वरती आहे, 30 फूट वरती आहे तर इमारत त्याच्या जवळ असणार हे धोकादायक नव्हतं. परमिशन मिळालीच हा प्रश्न आहे. खाली कचरा नव्हता. बिल्डिंगचं व्यवस्थित प्लॅनिंग करून बिल्डिंगचं फाउंडेशन वगैरे सगळं व्यवस्थित केलेलं आहे. सर, प्लॅनिंग असतं तर हा दुर्घटना झाली. सर, सगळ्यात महत्त्वाचं हा की नैसर्गिक आपत्ती आहे. नाही इमारत पडलेली आहे, रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मात्र या रेस्क्यू ऑपरेशननंतर काही चौकशी केली जाणार आहे का आणि मृतांच्या नातेवाईकांना काय मदत केली जाणार? समिती वगैरे गठीत करणार आहे. मुळामध्ये त्याला धरून एक प्रश्न आहे की ज्या कंपनीला अँटोनीला हे सगळं टेंडर दिलं होतं त्या कंपनीचा एका अधिकारी कंट्रोल रूम मध्ये अजूनही नाहीये जेव्हा की आज प्रकल्प सुरू आहे, आज घटना घडली तर जबाबदार कोण? आणि आता अधिष्ठाता जे आहेत आपल्या महानगरपालिकेचे डीन त्यांनी एक डिक्लेअर केलेला आहे, एक मयत आहे. तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहोत का आपण ठेकेदाराच्या? याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ही नैसर्गिक आपत्ती आहे. नाही सर, म्हणजे इतक्या दिवस 3 दिवसापासून जो पाऊस झाला त्या पावसामुळे हा कचऱ्याचा जो ढीग आहे त्याचं वजन वाढल्यामुळे तो सरकून खाली आला, ढासळला आणि तो इमारतीवर पडला आणि त्याच्यामुळे इमारत ही कोलॅप्स झालेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोणाचा दोष आता लगेच आपल्याला तसं म्हणता येणार नाही. सर नाही तुम्ही असं सर म्हणजे इमारत बांधताना इमारत किती लांब असावी कचरा डेपो पासून त्याचे काहीतरी निकष असतील ना. त्या निकषाचं पालन करूनच परवानगी दिली. सर मात्र नैसर्गिक आपत्ती येऊ शकते हे सुरुवातीला इमारत बांधताना लक्षात आलं नाही. कचरा आहे, कचरा खाली येऊ शकतो. हा कचऱ्याचा जो डोंगर आहे याच्यावरती आपण बघतो JCB वगैरे सुद्धा जातो, पोकलेन जातो, ट्रक जाऊन त्याच्यावरती बॉय मायनिंगचं काम चालू आहे. त्याच्यामुळे तो असं कचऱ्याचा डोंगर पडेल असं कोणाला त्याचा शक्यताच नाही ना. पण पाऊसच इतका झाला आहे की त्या पावसामुळे खरं म्हणजे ही सर नाही मात्र सुरक्षा भिंत नव्हती का? सुरक्षा भिंत नव्हती का? जी 5 मीटर अंतरावरती किंवा 5 ते 10 काहीच नाही, फुटावरती भिंत असणं आवश्यक आहे. तशी कोणती नव्हती. ती किती फूट उंची? 30 मीटरचा असल्यामुळे त्याच्यामुळे ती भिंत बांधण्याची त्याच्यामध्ये आवश्यकता भासली नव्हती. कारण 30 मीटर अंतर सर प्रश्न असा आहे की सर असं विचारच झाला नाही की हा कचऱ्याचा ढीग खाली येऊ शकतो. आता सर्वात मोठी प्रायोरिटी पहिल्यांदा रेस्क्यू करण्याची आहे. त्याच्यानंतर आम्ही सर्व बसू, महापौर साहेब, सगळे पदाधिकारी याच्यावरती चर्चा करू. तेच विचारतो प्रश्न लोकांची कशी केली जाणार का? तुम्ही काय तुम्हाला काय नाही, आता जे 8 लोक अडकलेले आहेत त्यांचा तर काही संपर्क होत नाहीये. परंतु त्यांना लोकेट करण्याचे प्रयत्न पूर्ण आर्मीचे एनडीआरएफचे चालू आता आहे. एक जणाचा मृत्यू झालाय. जर बाबासाहेब आणखी काही मृत्यू जर वाढले, अपेक्षा करूयात की ते सुखरूप असतील. जर कदाचित वाढले तर याची जबाबदारी कुणाची? म्हणजे लोकांचा जीव एवढा स्वस्त आहे का की आपण नैसर्गिक आपत्ती म्हणणार आणि नैसर्गिक आपत्ती म्हटलं की सगळ्या जबाबदाऱ्या आपोआपणे निसटून जातात. इथं भिंत नाहीये, प्रकल्पाचे कर्मचारी इथं प्रकल्पावरती नाही आहेत. जर कदाचित कचरा खाली येतोय तर भविष्यातच हे नियोजन करायला पाहिजे होतं ना. म्हणजे बिल्डिंग बांधताना प्लॅनमध्ये हे आलं नाही का की कचरा खाली येऊ शकतो, भविष्यात काय आपत्ती निर्माण होऊ शकते. म्हणजे याचा अर्थ की भविष्याचा विचार न करता ही इमारत बांधली असं याचा अर्थ होतो. हे बघा, ही जवळजवळ 82 पासूनचा हा कचऱ्याचा ढीग आहे आणि तसा तो कॅपिंग केलेला असल्यामुळे तो पक्का ढीग होता. त्यामुळे तो ढीग असा कोसळेल असा त्याच्यामध्ये सुतराम शक्यता नव्हती.
फक्त आता ह्या समर्थन कसं करता कचरा समर्थन डेपो करत नाहीये. कॅन्टीन बिल्डिंग उभारलीच कशी जाऊ शकतं ज्या कोणी इंजिनिअरिंग परमिशन पहिलं त्याला सस्पेंड केलं पाहिजे. दबाव आहे का सर शासकीय इमारत आहे नाही ते दबावाचा विषय नाही. प्रशासकीय इमारत आहे. पहिल्यांदा तक्रारदार सांगितलं राजकीय दबाव कुणाचा काही एक गेला बाकीच्यांची काय आहे होती? दबाव नाही जी वस्तुस्थिती मी आपल्याला सांगतोय आणि आता आपली प्रायोरिटी आहे पहिल्यांदा सर, मात्र सर्वांना रेस्क्यू आता करण्याची एक जणाचा म्हणजे याबाबत आपण नंतर प्रत्येकाचा- सर्व किती तास झाले ऑपरेशन सुरू आहे आणि अजून किती वेळ चालेल? ही ऑपरेशन काल दुपारी 2:30 पासून चालू आहे आणि अजूनही आता हे जे 8 लोक आहेत त्यांना शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं तसं वरचा जो कचरा खाली येतो त्या कचऱ्यामुळे हाताने तो कचरा काढतायत परत कचरा येतोय त्यामुळे त्याला वेळ लागतोय. त्यामुळे कदाचित अजून बराच वेळ ह्या मी अंदाजे किती वेळ अजूनपर्यंत कोणावर जबाबदारी निश्चित केलेलं नाही. आणि आता तर आपण रेस्क्यूच्याच ऑपरेशनमध्ये आहोत. चौकशी तरी केली जाणार आहे का सर? काहीतरी झाल्यानंतर चौकशी केली जाणार आहे का? एवढी मोठी दुर्घटना घडते पालिकेची बिल्डिंग दुसरी असते तर तुम्ही काय बिल्डर कारवाई करून लगेच गुन्हा दाखल केला असता. इथं पालिकेवर आता पालिकाच दोषी दिसते या सगळ्या याच्यात. हे बघा ही बिल्डिंग जर आपोआप पडली असती तर चौकशीचा प्रश्न येतो. आता हे जसं लँडस्लाईड होते त्या पद्धतीने जर म्हणजे कंस्ट्रक्शन कचऱ्याचा चांगलं ढीग- झालं नव्हतं असं म्हणायचं का मग? नाही, नाही. म्हणजे एवढा असं म्हणत वरनं नाही. आल्यानंतर सुद्धा कचरा बिल्डिंग डेपोचं पडते म्हणजे याचा अर्थ landsliding कंस्ट्रक्शन कसं तुम्ही चांगलं झालं नाव नाही. देता, सर? त्यांना building वर कंस्ट्रक्शनला पडलाय त्या, सर obviously ते भविष्यामध्ये building चा कंस्ट्रक्शन landslide म्हणजे लँडस्लाईड एक- सारखं झालं ना आपण जर बाबासाहेब, बघितलं बाबासाहेब. लँडस्लाईड सारखंच झालेलं आहे. या कचरा डेपोची क्षमता किती आहे आणि ज्यावेळेस दुर्घटना घडली त्यावेळेस क्षमतेपेक्षा किती किती जास्त कचरा आला? होता आणि ह्या प्रकल्पामध्ये दररोज किती कचऱ्यावर प्रक्रिया होणं अपेक्षित होतं आणि तेवढी प्रक्रिया या डेपोमध्ये होते का? कचऱ्याचं प्रमाण जे आहे मर्यादेपेक्षा जास्त आहे. नाही आता दोन गोष्टी वेगळ्या आहेत. या प्लॅन्टमध्ये ज्या कचऱ्याची प्रक्रिया होते तो साधारणतः 1300-1400 मेट्रिक टन कचरा आहे. तो शहरातनं जो आपण कचरा गोळा करतो त्याचं सेग्रिगेशन करून जो ओला कचरा असतो त्याचे कंपोस्ट केलं जातं आणि जो ड्राय कचरा आहे तो MRF म्हणजे ज्याला मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी म्हणतात त्याच्यातनं तो RDF सेपरेट केला जातो आणि तो RDF इथे जाळून त्याच्यातून जी एनर्जी निर्माण होते त्याच्यातून 12 मेगावॅट आपली एनर्जी निर्माण होते. हा जो कचरा आपण बघताय हा कचरा हा जेव्हा महापालिका स्थापन झाली 1982 पासूनचा तेव्हापासूनचा याला लिगसी वेस्ट म्हणतात. हा लिगसी वेस्ट आहे आणि सॅनिटरी लँडफिल याला म्हणतात. तर तो SLF फॅसिलिटी आहे. त्यामुळे ह्या कचऱ्याचा आणि प्लॅन्टचा तसा काही संबंध नाही आहे. आता ही जी लँडफिल आहे ही काढण्यासाठी बायोमायनिंगची म्हणून प्रक्रिया असते. तर बायोमायनिंगचे सुद्धा काम दोन्ही ठिकाणी चालू आहे. म्हणजे मागच्या बाजूला जे कचरा येतो आणि इथे पण बायोमायनिंगचं काम चालू आहे. त्यामुळे प्लॅन्टचं ऑपरेशन आणि हा कचरा याचा काही संबंध नाही. सर मात्र किती क्षमतेपेक्षा कचरा इथं जास्त आहे का जो आलेला आहे कचरा तो याची नाही नाही हा मी आपल्याला तेच सांगतो की प्लॅन जेव्हा स्थापन झाला तेव्हापासून कचरा इथे डम्पिंग होत नाही. तो कचरा पूर्णपणे प्रक्रिया केला जातो. हा पूर्वीचा कचरा आहे लिगसी वेस्ट म्हणतात याला. म्हणजे हा गेल्या 40-45 वर्षाचा जो कचरा आहे तो कॅपिंग करून तो ठेवलेला आहे आणि तो बायोमायनिंग करून आपण आता तो त्याच्या सेपरेट करून मग तो हा डोंगर आपण तिथनं आणतो. सर मात्र साधं गणित आहे. एखादी इमारत ज्यावेळेस आपण बांधतो त्यावेळेस त्याचा आपण वेट चेक करतो याची क्षमता काय आहे किती वजन पेलू शकतं. जर वरून कचरा आलाय तर याचा अर्थ की कंस्ट्रक्शन चांगलं झालेलं नव्हतं ते इमारतीला झेपलं नाही. मग ही तरी जबाबदारी निश्चित करणार आहात की नाही? म्हणजे की भविष्यात एका साधं गणित आहे म्हणजे वरून जर कचरा आला तर भविष्यामध्ये इमारत पडू नये यासाठी प्रकल्प उभारतानाच काही विचार केला गेला नव्हता का? बघा आपण जेव्हा बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन करतो तर इंजिनियर्सचं म्हणणं असं असतं की बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करताना आपण व्हर्टिकल लोडचं बघत असतो. हॉरिझॉन्टल लोडचं आपण कधी प्लॅन करत नाही. ओके. आणि इथे हा जो ढीग कोसळला हा मागणं आल्यामुळे हा हॉरिझॉन्टली त्याने पुश केलेला आहे बिल्डिंग. ओके. त्यामुळे ती बिल्डिंग कोलॅप्स झाली. हिंदी में जानना आता चाहते आपण हैं हिंदी में जानना चाहते हैं कि अभी पाया तक कितने व्यवस्थित लागला होता त्याचं. हिंदी सामने कचरा देखिए डेपोत पाया कसं काय लागू शकतो? ती खाली खदान होती ना. साधा प्रश्न आहे. कचरा कचरा डेपो डेपो नाही. भुसभुशीत असतो ऑब्विसली. नाही, खाली तिथं इथे- खडक कसं काय मिळेल इथं तुम्हाला? खान होती त्यामुळे इथे खडक होता. ठीक है सर हिंदी में जानना चाहते हैं कि अभी तक कितने लोग को निकाला गया है क्या रेस्क्यू आपने क्या अभी कल से जो रेस्क्यू ऑपरेशन कल दोपहर 2:30 बजे से आज तक जो रेस्क्यू ऑपरेशन चालू है उसमें जो 23 लोग यहाँ पे फंसे थे उनमें से 14 लोगों को कल निकाला गया था. उनकी सारी जो सेहत है अच्छी है. आज सुबह एक जो गंभीर अवस्था में एक व्यक्ति को निकाला गया है और उनको YCM हॉस्पिटल भेजे गए और 8 जो कर्मचारी है वो अभी तक वहाँ पे फंसे हुए हैं.
उसमें से 2 लोगों का लोकेशन भी ट्रेस हुआ है एनडीआरएफ को, और बाकी 6 लोगों की अभी लोकेशन ढूंढने का प्रयास चल रहा है। जिम्मेदार कौन है, इतना बड़ा हादसा हो गया, वजह क्या है? देखो, अभी तो ये कल आपने देखा, ये नैसर्गिक आपत्ति है, ये नेचुरल कैलेमिटी है। जितनी बारिश हुई उससे ये पूरा कचरे का पहाड़ जैसा जो है ढह गया, ये तो नेचुरल कैलेमिटी है। पूरे मामले की जांच के आदेश दे रहे हैं, आप दे चुके हैं या कुछ क्या? अभी तो हम सारे सिर्फ रेस्क्यू ऑपरेशन में बिजी है। एक बार रेस्क्यू हो जाने के बाद इसके ऊपर विचार करेंगे। ठीक। आप इस शहर के कमिश्नर मामले की जांच इसके बाद में विचार करेंगे। सवाल ये भी उठ रहा है कि कूड़े के पहाड़ पे इसे बनाया गया था, क्या इसकी कोई और कूड़े का पहाड़ नहीं था, ये खदान की पहले ये जो था, और जब ये बिल्डिंग बनाते हैं तो उसका नीचे का स्ट्रक्चर देखिए बिल्डिंग बनती है, इसमें कूड़ा नहीं था, शहर पूरा के पहाड़ उधर है। शहर के कमिश्नर ये नाते से आपको नहीं लगता था कि इस चीज़ की इंक्वायरी होनी चाहिए, जिन लोगों की जान गई है? नहीं, जरूर अभी ये बहुत दुर्दैवी घटना है कि इन लोगों की अभी तो मतलब हम कह नहीं सकते, अभी तो बचाव कार्य अभी बाकी है, और हम सब प्रेयर कर रहे हैं कि वो सब जीवित बाहर आ जाए। बचाव कार्य को समय लग रहा है ज़्यादा। समय इसके लिए लग रहा है क्योंकि ये बहुत स्लोली करना पड़ रहा है। आप देख रहे हैं कि आपने देखा होगा बिल्डिंग पूरी स्ट्रक्चर उसका जो है वीक हो गया है, और जो एनडीआरएफ के आर्मी के जवान अंदर जा रहे हैं उनका कहना है कि स्ट्रक्चर में थोड़ा भी कुछ हलचल हो जाती है तो पूरी बिल्डिंग वापस ढह जाएगी, तो जो बचाव कार्य कर रहे हैं उनकी भी जान खतरे में आ सकती है। इसलिए बहुत डेलिकेटली धीरे से इसका बचाव कार्य सुरू आहे. किती वेळ लागेल अजून साधारण अंदाजे तरी? अजून एक मला वाटतं हा दिवस तरी जाईल आजचा.